महाराष्ट्राला एक उत्तम साहित्य परंपरा लाभली आहे आणि अनेक दिग्गज लेखकांनी आणि कवींनी मराठी सरस्वती पुत्र असं म्हटलं जावं इतकी मराठीची सेवा केली आहे, साहित्यामध्ये अनमोल भर घातलेली आहे. अनेक कवी अनेक लेखक या मातीला लाभलेले आहेत. अशा सरस्वतीच्या चरणी आपली थोडी शब्दपूजा सादर करायला किंवा अर्पण करायला मी बोलवतेय आपल्या या व्यासपीठावर सुवर्णाला. ती अतिशय उत्तम कवयित्री आहे आणि तिने बरेचदा ॲस्ट्रॉलॉजीचा खूप चांगला अनुभव इतरांना दिला आहे. ती अभ्यासू आहे आणि टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे. प्रॉमिनंटली आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम सल्ला देण्याचं काम ती करते. तिचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. सुवर्णाचा हा आपल्या व्यासपीठावरचा पहिला परफॉर्मन्स आहे. स्वागत आहे सुवर्णा. नमस्कार. आज माझ्या 2 कविता वाचते. माझं सुवर्णाक्षर हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यातल्याच मला आवडलेल्या 2 आज मी तुमच्यासमोर सादर करते. पहिली कविता ही राधाकृष्ण च्या नात्यातली म्हणायला हरकत नाही. जेव्हा कृष्ण मथुरेला जायला निघालेला असतो तेव्हा राधा आणि कृष्ण यांच्यात काय मूकसंवाद झाला असेल हे मी माझ्या कल्पनेने सांगण्याचा प्रयत्न करते. कवितेचं नाव आहे तू खुशाल जा मथुरेला निघुनी. तू खुशाल जा मथुरेला निघुनी, पण बासरीचे सूर तुझ्या ठेव इथेच पेरुनी. तू खुशाल जा मथुरेला निघुनी, पण बासरीचे सूर तुझ्या ठेव इथेच पेरुनी. तू खुशाल जा घेऊनी, तू खुशाल जा घेऊनी तुझा मुकुट सोनेरी, पण मोरपिसाचे रंग मात्र जा इथेच सोडूनी. तू खुशाल जा घालुनी पायात घागऱ्या तुझ्या, तू खुशाल जा घालुनी पायात घागऱ्या तुझ्या, पदरवांचे आवाज मात्र जा नदी काठी सोडूनी. पदरवांचे आवाज मात्र जा नदी काठी सोडूनी. तू खुशाल जा घेऊनी ओठ हसरे मधुरेला, तू खुशाल जा घेऊनी ओठ हसरे मथुरेला, खळखळणारे हास्य मात्र जा राधिकेला ठेवूनी. खळखळणारे हास्य मात्र जा राधिकेला ठेवूनी. तू खुशाल जा घेऊनी तुझे शांत अथांग डोळे, तू खुशाल जा घेऊनी तुझे शांत अथांग डोळे, त्या डोळ्यातील व्याकुळता मात्र ठेवीन मी इथे सांभाळूनी. तू खुशाल जा निघूनी तुझे विश्व साकाराया, तू खुशाल जा घेऊनी तुझे विश्व साकाराया, वचन एक मागते, वचन एक मागते, शेवटास तरी येशील ना भेटायाला, शेवटास तरी येशील ना भेटायाला. धन्यवाद. माझी दुसरी कविता सादर करते की आपण असं म्हणतो की तुम्ही म्हणजे ॲक्टिंग करा किंवा कुठलीही गोष्ट करा, आपण त्या भूमिकेत समरस झालो नाही तर ते सर्वस्वी लोकांना अपील होत नाही. त्याच्यामुळे ती गोष्ट आपण झोकून देऊन करावी लागते. अशाच विषयातली ही एक कविता आहे. कवितेचं नाव आहे रात्रीचं रात्रपण अनुभवायचं असेल तर. रात्रीचं रात्रपण अनुभवायचं असेल तर चांदण तुमच्या अंगात भिनायला हवं. रात्रीचं रात्रपण अनुभवायचं असेल तर चांदण तुमच्या अंगात भिनायला हवं. रातराणीचा सुगंध अनुभवायचा असेल तर रातराणी होऊन रात्रभर जागायला हवं. धन्यवाद. पहाटेचं पहाटपण अनुभवायचं असेल, पहाटेचं पहाटपण अनुभवायचं असेल तर पापणीही न हलवता तुम्ही क्षितिज व्हायला हवं. तर पापणीही न हलवता तुम्ही क्षितिज व्हायला हवं. आणि वादळी वाऱ्याचा वेग अनुभवायचा असेल तर त्याचा एक कण होऊन तुम्ही व्हायला हवं. समुद्राचा अथांगपण अनुभवायचं असेल, समुद्राचं अथांगपण अनुभवायचं असेल तर त्यातलाच एक थेंब होऊन तुम्ही धावायला हवं. गरुडाची गगनभरारी अनुभवायची असेल तर तुम्ही त्याच्या पंखांवर स्वार व्हायला हवं. कळीचं फूल होणं अनुभवायचं असेल
कळीचं फूल होणं अनुभवायचं असेल तर तुम्हाला त्या कळीवरचं दवबिंदू व्हायला हवं. तुम्हाला त्या कळीवरचं दवबिंदू व्हायला हवं. अश्वाच्या दौडीचा वेग अनुभवायचा असेल, अश्वाच्या दौडीचा वेग अनुभवायचा असेल तर त्याच्या पायातलं खूर तुम्ही व्हायला हवं. सुखाची चव अनुभवायची असेल तर दुःखाचे डोंगर पार करून यायला हवं. तर दुःखाचे डोंगर पार करून यायला हवं. कृष्णाची बासरी अनुभवायची असेल, कृष्णाची बासरी अनुभवायची असेल तर तुम्हाला राधेचे कान व्हायला हवं. कृष्णाची बासरी अनुभवायची असेल तर तुम्हाला राधेचं कान व्हायला हवं. कृष्णाचं कृष्णपण अनुभवायचं असेल, कृष्णाचं कृष्णपण अनुभवायचं असेल तर आधी राधेच पण अंगात भिनायला हवं. तर आधी राधे पण अंगात भिनायला हवं. धन्यवाद. राधे राधे. नुसती कविता सुंदर असून चालत नाही, ती सादर करताना सुद्धा तितक्याच ताकदीने ती करायला पाहिजे. तर ती लोकांपर्यंत पोचते आणि तरच त्याचा आस्वाद समोरच्यांना घेता येतो. सुवर्णा उत्तम सादरीकरणासाठी तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि शब्दरचना तर वाह क्या बात है. अशा प्रकारे अत्यंत उत्तम. बिलकुल बिलकुल.